नमस्कार. महान कार्य न्यूज चॅनल तसेच सुवर्णयोग फायनान्शियल सर्व्हिसेस यांच्या माध्यमातून सुरू केलेली सिरीज पैशाचं झाड असते या सिरीजमध्ये आपल्याला आजच्या भागामध्ये आलेले आहेत ते प्रणव नाडगौडा सर. नमस्ते सर. नमस्कार. सर, एकंदरीत आपल्याबद्दल थोडक्यात आपल्या दर्शकांना माहिती द्या. नमस्कार, मी प्रणव नाडगौडा. मी गेली 10 वर्ष स्टॉक मार्केट्स आणि इन्व्हेस्टमेंट या क्षेत्रामध्ये काम करतोय. गेल्या 4 वर्षापासून आपण अल्गो ट्रेडिंग नावाच्या एका नवीन कन्सेप्ट सोबत काम करतो. सो आपण रिसेंटली जे अल्गो ट्रेडिंग लॉन्च केलेलं आहे त्याच्यासोबत इन्व्हेस्टमेंट आणि ट्रेडिंग या दोन्ही पद्धतीनं आपण यामध्ये स्टॉक मार्केटमध्ये पूर्णपणे ॲक्टिव्ह आहे. आपण सध्या 10 लोकांच्या टीमसोबत काम करतोय आणि आपण फुल फ्लेजेडली ट्रेडिंग फोकस्ड फर्म आहे. ट्रेडिंगवरती आपण जास्तीत जास्त फोकस्ड होतो. त्याचप्रमाणे ओव्हरऑल इन्व्हेस्टमेंट प्लॅनिंग आणि इन्व्हेस्टमेंट स्ट्रॅटेजीचं काम आपण बघतो. ओके सर, आजच्या भागात आपण ट्रेडिंग संदर्भात बोलणार आहे. आपल्याला जो पण अनुभव आहे तो आपल्याला शेअर करायचा आहे. सर, याच्यामध्ये ट्रेडिंगमध्ये आपला प्रवास ट्रेडिंगचा कशा पद्धतीने सुरू झाला? सो जसं मी सांगितलं तुम्हाला की 10 वर्षापासून मी या क्षेत्रामध्ये कार्यरत आहे. ओके. माझे वडील याच क्षेत्रामध्ये गेली 30 वर्षापेक्षा जास्त काम करतात. ओके. मी स्टॉक ब्रोकिंग किंवा ट्रेडिंगमध्ये आलो गेल्या 10 वर्षापूर्वी. माझी स्वतःची एक सब ब्रोकिंगची फ्रँचायझी होती एका कंपनीची. त्या माध्यमातून मी या इंडस्ट्रीमध्ये आलो आणि यासोबत अनुभव घेत घेत सुरुवात माझी इक्विटी ट्रेडिंगपासून झाली. कॅश मार्केटमध्ये, ज्याला आपण कॅश मार्केट म्हणतो, इक्विटी ट्रेडिंगपासून झाली. त्याच्या पुढं स्केलअप करत करत आपण इक्विटी, फ्युचर्स, ऑप्शन्स, MCX या सगळ्या सेगमेंट्समध्ये काम करत आलो. ॲज ऑफ नाव आपण मार्केटमधल्या सगळ्या सेगमेंट्समध्ये कार्यरत आहोत. अच्छा सर, ट्रेडिंगमध्ये आपण इक्विटी ट्रेडिंग किंवा इंट्राडे ट्रेडिंग ज्या पद्धतीने म्हणतो तसंच ऑप्शन ट्रेडिंग आणि फ्युचर ट्रेडिंग, बरोबर? तर आपल्याला डीपमध्ये थोडंसं आम्हाला फ्युचर आणि ऑप्शन ट्रेडिंग बद्दल सांगाल का? सो 2020 पासून तुम्ही जर नोटीस केलं असेल, जेव्हापासून कोविड पॅन्डेमिक हिट झालं तेव्हापासून इन्व्हेस्टमेंट सोबतच ट्रेडिंग ही गोष्ट खूप वेगानं आपल्या इंडस्ट्रीमध्ये किंवा आपल्या समाजामध्ये वाढत गेली. सो ट्रेडिंग आपण एका अल्टिमेट अनलिमिटेड स्केलपर्यंत स्केलअप करू शकतो. दिस इज फर्स्ट पार्ट. सेकंडली, आता सगळ्यात पॉप्युलर ट्रेंड आहे तो फ्युचर्स आणि ऑप्शन्सचा. बरोबर. आधी मोस्टली शेअर्स घेणं आणि देणं एवढ्या पार्ट पुरतं ट्रेडिंग म्हणजे लिमिटेड असायचं. आता 2020 पासून फ्युचर आणि ऑप्शन हे 2 सेगमेंट खूप फेमस झाले. सो एकदम म्हणजे लेमॅन लँग्वेजमध्ये जर सांगायचं झालं, आपल्या दर्शकांना अगदी अंडरस्टँडिंग येईल अशा पद्धतीने सांगायचं झालं तर फ्युचर्स आणि ऑप्शन हे दोन्ही वेगळे वेगळे प्युअरली ट्रेडिंग पार्ट आहेत, ज्याच्यामध्ये कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड केले जातात. वेगळ्या वेगळ्या स्टॉक्सचे आणि वेगळ्या वेगळ्या इंडेक्सचे कॉन्ट्रॅक्ट्स ट्रेड केले जातात. सो फ्युचर्स आणि ऑप्शन यातला फरक सांगायचा झाला तर पहिल्यांदा आपण फ्युचर्सकडे वळू. फ्युचर्स हे एक पद्धतीने फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट असतात. सो दॅट इज कॉन्ट्रॅक्ट टू बाय ऑर कॉन्ट्रॅक्ट टू सेल. म्हणजे अगदी मराठी भाषेत उदाहरण द्यायचं झालं तर पकडून चला की तुम्ही एक शेतकरी आहात आणि मी एक व्यापारी आहे. की तुमचा जो माल आहे, समजा तुमच्याकडं 2 क्विंटलचा माल आहे, तो 2 क्विंटलचा माल मी या भावानं, एक स्पेसिफिक भाव आहे, त्या भावानं या तारखेच्या आत खरेदी करेन. हा आपला दोघांच्या मधला कॉन्ट्रॅक्ट झाला, हा आपल्या दोघांच्या मधला वायदा झाला. ह्या वायद्याचा म्हणजे या कॉन्ट्रॅक्टचे एक्सचेंज करणं दॅट इज फ्युचर ट्रेडिंग. ओके. हे स्टॉक्समध्ये तसंच इंडेक्सेसमध्ये, इंडेक्सेस म्हणजे जसं की आपण निफ्टी, बँक निफ्टी, सेन्सेक्स, फिन निफ्टी असे इंडेक्सेस बघतो, या दोन्ही याच्यामध्ये अवेलेबल असतात. सो बेसिकली ज्याला आपण वायदा बाजार म्हणतो की फॉरवर्ड कॉन्ट्रॅक्ट्स याच्यामध्ये ट्रेड केले जातात, ज्याच्यामध्ये एक स्पेसिफिक लॉट साईज किंवा एक स्पेसिफिक प्राइस डिफाईन केलेली असते. प्राइस ही चेंज होत असते बट लॉट साईज म्हणजेच क्वांटिटी ही डिफाईन केलेली असते. सो तुम्ही जसं शेअर हा 1 घेऊ शकता तसं तुम्ही फ्युचर्समध्ये 1 नाही घेऊ शकत. तुम्हाला त्याच्यामध्ये लॉट्समध्ये ट्रेड करायला लागतो. जे लॉट्स NSE म्हणजे एक्सचेंजनं हे डिफाईन केलेले असतात की या कंपनीच्या फ्युचरचा एवढा एवढा लॉट असेल आणि प्रत्येक फ्युचरला एक स्पेसिफिक एक्सपायरी असते. त्या एक्सपायरी डे दिवशी ते कॉन्ट्रॅक्ट एकतर तुम्हाला एक्झिक्यूट करायला लागतील ऑर एल्स सेल केले असतील तर बाय करायला लागतील, बाय केले असतील सेल करायला लागतील. सो बेसिकली ते सेटल करायला लागतील. हा झाला फ्युचर्स हा पार्ट. आता आपण जाऊया ऑप्शनकडं,
जो आता सध्याच्या मार्केटमध्ये खूप प्रचलित बरोबर आपण म्हणू शकतो. बरोबर अगदी म्हणजे कॉलेजच्या मुलांपासून ते रिटायर्ड माणसापर्यंत सगळ्यांना तुम्हाला जर विचारलं तर ऑप्शनचं वेळ आहे. ऑप्शनचं वेळ आहे. ऑप्शन हे बेसिकली हेजिंग इन्स्ट्रुमेंट आहे. हा. सो हेजिंग म्हणजे काय, तर तुम्ही एखादा तुमचा पोर्टफोलिओ किंवा तुमचा एखादा रिस्कवाला पार्ट कॉम्पेन्सिएट करायसाठी तुम्ही एखादा स्पेसिफिक प्रीमियम किंवा स्पेसिफिक अमाऊंट पे करता, ज्याला आपण हेज म्हणतो ओके किंवा कुशनिंग म्हणतो. की एखाद्या मोठ्या, समजा तुम्ही एक मोठे ट्रेडर आहात किंवा तुम्ही एक मोठे इन्व्हेस्टर आहात, तर तुम्हाला जर मार्केट पडायची भीती असेल किंवा तुमचा जो संभाव्य लॉस आहे पुढे जाऊन होणार आहे, तो प्रोटेक्ट करायसाठी तुम्ही एक स्पेसिफिक अमाऊंट पे करता ऍज इन प्रीमियम म्हणून. त्याला आपण ऑप्शन्स असं म्हणतो. ओके. ऑप्शन्स मध्ये दोन पद्धतीने ट्रेड केले जातात, एक बाईंग पद्धतीनं आणि एक सेलिंग पद्धतीनं. बरोबर. आता जनरली आपल्याकडं ऑप्शन बाईंगचा ट्रेंड खूप प्रचलित आहे. हा. पण जे मोठे इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स आहेत हे ऑप्शन सेलिंग किंवा ऑप्शन रायटिंग कडे जास्तीत जास्त प्रेफरन्स देतात. बरोबर. आपण सुद्धा ऑप्शन रायटिंग म्हणजेच ऑप्शन सेलिंग मध्ये काम करतो. अच्छा. म्हणजे थोडक्यात आपण एक पद्धतीचा इन्शुरन्स घेतोय. माझ्याकडे समजा जर 1 कोटी रुपये असतील आणि 1 कोटी रुपये माझा जास्तीत जास्त लॉस होऊ नये म्हणून ऑप्शन ट्रेडिंग काढलेलं आहे. त्याच्यासाठी मी काही असेल त्याचा 2000-5000चा प्रीमियम देऊन मी थोडक्यात माझं लॉस हा वाचवू शकतो त्याच्यात. ऑप्शन ट्रेडिंग मध्ये आपण 3 पद्धतीनं काम करतो एकदम सोप्या भाषेचं. हा. फर्स्ट इज हेजिंग. मी जसं तुम्हाला सांगितलं, तुमच्याकडे 1 कोटी रुपयाचा पोर्टफोलिओ आहे. आज मार्केट समजा 23,000 वरती चालू आहे, निफ्टी 23,000 वरती चालू आहे आणि तुम्हाला अशी भीती आहे की इथून मार्केट खाली येऊ शकतं. ओके. पण तुम्हाला तुमचा पोर्टफोलिओ सेल करायचा नाही. ओके. फक्त तुम्हाला भीती आहे की इथून मार्केट खाली येऊ शकतं. सो तुमची जी डाऊन साइडची रिस्क आहे ती प्रोटेक्ट करायसाठी तुम्ही एक स्पेसिफिक प्रीमियम पे करता, ज्याला आपण ऑप्शन बाय करणं असं म्हणतो. सो ज्या केसमध्ये तुमच्याकडे नुकसानीचा पार्ट येईल, म्हणजे तुमचे पोर्टफोलिओ डाऊन साइडला चालायला लागेल, त्यावेळेला तुमचा ऑप्शन घेतलेला, बाय केलेला ऑप्शन तुम्हाला ती व्हॅल्यू कॉम्पेन्सिएट करून देईल. दिस इज द फर्स्ट पार्ट. सेकंड पार्ट मध्ये येतं स्कॅल्पिंग किंवा आपण त्याच्यामध्ये स्पेक्युलेशन म्हणू शकतो, की ज्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपला रिटेल ट्रेडर इन्व्हॉल्ड आहे, जे की असायला नाही पाहिजे आयडियली. ओके. सो स्पेक्युलेशन इज की तुम्ही एक स्पेसिफिक प्रीमियम बाय करताय आणि मार्केट एकदम ट्रेंडिंग झालं वरच्या बाजूला किंवा खालच्या बाजूला, तर त्यामध्ये तुम्ही चांगले पैसे बनवू शकता. बट इट रिक्वायर्स ह्यूज स्किल लागते या गोष्टीसाठी. सो ही गोष्ट करणं सोपी नाही आहे. आम्ही या पॉडकास्टच्या माध्यमातून आपण लोकांना सजेस्ट करतो की जनरली स्पेक्युलेशन टाईप कडे आपण वळू नये. बरोबर. या उलट आपल्याकडचे जास्तीत जास्त लोक त्याच्यामध्येच काम करतात. आणि तिसरा पार्ट आहे रायटिंग, की ज्याच्यामधनं मनी मेकिंगचं काम केलं जाऊ शकतं. इट इज लाईक LIC ला तुम्ही जसं इन्शुरन्स पे करता, टर्म इन्शुरन्स अगेन LIC तुमच्याकडून प्रीमियम घेते आणि तुम्हाला प्रोटेक्शन देते. बरोबर. सो तसंच ऑप्शन सेलर हा ऑप्शन बायर कडून प्रीमियम घेत असतो आणि त्याला त्याच्या रिस्कच्या अगेन्स्ट प्रोटेक्शन देत असतो. सर थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुमचं असं म्हणणं आहे की ऑप्शन बाईंग हे करू नका, बरोबर ना? रिटेल ट्रेडरसाठी ऑप्शन बाईंग न करणं हे माझ्या हिशोबानं प्रेफरेबल आहे. ओके. हे माझं वैयक्तिक मत आहे. बट जनरली आपल्याकडे ट्रेंड असाच आहे की ऑप्शन बाईंग खूप मोठ्या प्रमाणामध्ये केलं जातं, कारण याच्याबद्दल नॉलेज किंवा याच्याबद्दल जी संपूर्ण माहिती घेतली पाहिजे ती जनरली आपल्या इकडच्या ट्रेडर्स कडून घेतली जात नाही. सर जर मला सांगा, जर आपण एखादा नवीन मुलगा जर ट्रेडिंग साठी येत असेल तर त्यानं कशा पद्धतीने सुरुवात केली पाहिजे? म्हणजे हे त्याच्यासाठी किती सोप्या पद्धतीचं आहे किंवा किती कठीण पद्धतीचं आहे? त्यांना आलं तर ह्या मार्केटमध्ये कशा पद्धतीने या ट्रेडिंगसाठी? माझं वैयक्तिक मत ट्रेडिंगसाठी म्हणायला गेलं तर 2018-19च्या काळापर्यंत ट्रेडिंग हे कम्पॅरेटिव्हली सोपं होतं. कम्पॅरेटिव्हली म्हणतो, आत्ताच्या मानानं 2018-19 मध्ये ट्रेडिंग सोपं होतं. बट आज मार्केटमध्ये एवढं पार्टिसिपेशन वाढलंय, एवढे लोक मार्केटमध्ये येतात, फॉरेन इन्स्टिट्यूशन्स येतात, बाहेरच्या मोठ्या मोठ्या फर्म्स येतात, खूप मोठे फंड्स डिप्लॉय होतात. सो आधीपेक्षा मार्केट खूप अवघड झालं. सो जर कोणाला एखाद्याला मार्केटमध्ये करिअर म्हणून करायचं असेल, तर जसं आपण पहिलीपासून ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन पर्यंत शिक्षण घेतो, मार्केट सुद्धा सेम आहे. त्याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक खूप मोठा काळ द्यायला लागतो, एक्सपिरियन्स घ्यायला लागतो. हा एक्सपिरियन्स आल्यानंतरच तुम्ही प्रोफेशनली या मार्केटमध्ये ट्रेड करू शकता. आजकाल जे बाहेर म्हणजे प्रचलित आहे की झटपट पैसे मिळवा, 10 दिवसात 15 दिवसात शेअर मार्केट शिका,
ह्या सगळ्या गोष्टींवरती जाऊ नये असं माझं मत आहे. ओके. याच्यामध्ये लॉंग स्टँडिंग तुम्ही जर काम केलं, आज सुरुवातीपासून छोट्या अमाऊंट पासून तुम्ही सुरुवात करा. आणि मी नवीन यांना हे सजेस्ट करीन याच्या माध्यमातून की तुम्ही डे 1 पासून ट्रेडिंग करू नका. ओके. तुम्ही पहिल्यांदा समजून घ्या की मार्केट काय आहे, अच्छा. इन्व्हेस्टमेंट काय आहे, ट्रेडिंग काय आहे. हे 2 वेगळे वेगळे फॅक्टर्स आहेत. हे समजून घेतल्यानंतर थोडा काळ इन्व्हेस्टमेंट्स मध्ये घालवून त्याच्यानंतर छोट्या प्रमाणामध्ये ट्रेडिंग सुरुवात करा. आणि एक स्पेसिफिक एक्सपिरियन्स आल्यानंतर तुम्ही फुल फ्लेज ट्रेडिंग मध्ये उतरू शकता. यासोबतच एक्सचेंज कडून किंवा सेबी कडून, NSE कडून काही एक्झाम्स असतात, काही लिटरेचर्स असतात, जे वाचून तुम्ही पहिल्यांदा त्याचं नॉलेज घेऊ शकता. संपूर्ण नॉलेज घेतल्याशिवाय ट्रेडिंग मध्ये कुठल्याही न्यूकमरनं उतरू नये. ओके. थोडक्यात कोणीतरी 50,000 1,00,000 रुपये कोणाकडून तरी आई वडिलांनी साठवलेल्या बचत केलेल्या एफडी तोडून तुम्ही डायरेक्ट करू नका, हे तुमचं सजेशन आहे. बरोबर. सर, ह्याच्यामध्ये आपल्याला पुढे जात असताना ऑप्शन ट्रेडिंग मध्ये कॉल आणि पुट, बरोबर, हे माध्यम काय आहेत किंवा हे कशासाठी वापरलं जातं? ओके. सो जसं आपण मगाशी डिस्कस केलं की ऑप्शन मध्ये बाईंग आणि सेलिंग हे 2 पार्ट असतात. बरोबर. तर त्याच्यामध्ये 2 इन्स्ट्रुमेंट्स आहेत. एक आहे कॉल आणि एक आहे पुट, ज्याला अगदी आपल्या जवळच्या भाषेत CEP बोललं जातं. बट तो कॉल आणि पुट, बेसिकली कॉल हा असा आहे की इफ युअर म्हणजे तुम्हाला असं वाटत असेल की मार्केट इथून अप ट्रेंड मध्ये जाणार आहे, सो ऑप्शन बायर हा कॉल परचेस करेल. म्हणजेच जर समजा मार्केट इथून एक स्पेसिफिक पॉइंट्सनं वाढलं तर तुमच्या कॉलचा प्रीमियम त्याच्यामध्ये वाढेल. सो बेसिकली तुम्ही जर कॉल बाय करताय, तुम्ही जर कॉल बायर आहात, तर तुम्ही मार्केटमध्ये अपसाईड एक्सपेक्ट करताय. आणि जर तुम्ही पुट बाय करताय तर तुम्ही मार्केटमध्ये अपोजिट साईडला डाऊन साईड एक्सपेक्ट करताय. सगळ्यात महत्वाचं कन्फ्युजन आज ट्रेडर्सना हेच आहे की लोकांना असं वाटतं की अप ट्रेंड म्हणजे बाय आणि डाऊन ट्रेंड म्हणजे सेल. तर तसं नाही आहे. कॉल बाय आणि पुट बाय, दिस इज अ डिफरंट कन्सेप्ट जी ऑप्शन बाईंग मध्ये मोडती. आणि कॉल सेल करणं आणि पुट सेल करणं, दिस इज ऑप्शन सेलिंग किंवा रायटिंग. ही 2 वेगळ्या वेगळ्या कन्सेप्ट आहेत. अच्छा. सो बेसिकली कॉल आणि पुट हे असे आहेत की तुम्हाला ज्या वेळेला तुम्ही अप ट्रेंड अज्युम करता त्यावेळेला तुम्ही कॉल बाय करता, ज्यावेळेला तुम्ही डाऊन ट्रेंड अज्युम करता त्यावेळेला तुम्ही पुट बाय करता. ओके. सर, याच्यामध्ये जसं तुम्ही म्हटलात, काही जर 1 वर्ष 2 वर्षाचा काळ घालवला आणि तो जर मुलगा जर एखादा नवीन ट्रेडर बनण्यासाठी जर काम करत असेल, स्ट्रगल करत असेल, थोडंसं शिकून मग त्यानं स्टार्ट केलं, तर ह्याच्यामध्ये त्यांना सुरुवात करताना काही कंपन्या ज्या की आपण ब्रोकरशिप म्हणतो, त्या काही लिव्हरेज किंवा ते फंड प्रोव्हाइड करतात ट्रेडिंगसाठी? 2018च्या आधी, 2018-2019च्या आधी प्रत्येक ब्रोकर हा इनहेरेंटली लेव्हरेज प्रोव्हाइड करायचा. ओके. जसं की एक फॉर एन एक्झाम्पल पकडून चला की तुमच्या अकाउंटमध्ये 10 लाख रुपयाची इन्व्हेस्टेबल अमाऊंट आहे किंवा तुमच्या लेजरमध्ये 10 लाखाची कॅश आहे, तर इनहेरेंटली ब्रोकर्सना 4x to 5x पर्यंत, म्हणजेच तुमच्याकडे 10 लाख असतील तर तुम्हाला 40 लाखावरती ट्रेड करायची मुभा मिळायची. बरोबर. 50 लाखापर्यंत काही काही ब्रोकरची, हे ब्रोकर टू ब्रोकर डिपेंड करत होतं. बट जसं 2020चा फॉल आला किंवा 2020 मध्ये खूप रेग्युलेशन्स चेंज झाले, तेव्हापासून एक्सचेंजनं लेव्हरेज किंवा मार्जिन ही सिस्टम पूर्णपणे बंद करून टाकली. सो आज तुम्हाला जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुमच्या अकाउंटमध्ये जेवढा कॅश बॅलन्स म्हणजेच लेजर बॅलन्स अवेलेबल आहे तेवढ्यावरच तुम्ही ट्रेड करू शकता आणि हेच प्रेफरेबल आहे. कारण जसं मी तुम्हाला सांगितलं की आधीपेक्षा मार्केट आता अवघड झालं, कॉम्पिटेटिव्ह झालंय, रिस्क फॅक्टर मार्केटमध्ये आधीपेक्षा थोडासा वाढलेला आहे. नो डाऊट रिवॉर्ड फॅक्टर पण वाढलं, पण रिस्क फॅक्टर आधीपेक्षा वाढलं. सो आम्ही सजेस्ट करतो की तुमच्याकडे 10 लाख रुपये असतील तर तुम्ही 10 लाखावरतीच ट्रेड घ्यावेत. हा झाला लेव्हरेजचा पार्ट. त्याच्यामध्ये दुसरा पार्ट येतो ज्याच्यामध्ये MTF ज्याला म्हणतो आपण, मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी. ब्रोकर्सच्या वेगळ्या वेगळ्या ऍडव्हर्टाईज येतात, ब्रोकर्स आपण प्रमोट करतो. मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी तुम्हाला अवेलेबल करून देते काय, इट इज लाईक अ लोन. तुमच्या स्वतःचे 10 लाख रुपये तुमच्या लेजरमध्ये आहेत आणि तुम्ही ब्रोकर कडून 20 लाखाचं किंवा 30 लाखाचं अडिशनल लोन घेताय विथ पेईंग सम इंटरेस्ट. सो वर्षाला एक स्पेसिफिक इंटरेस्ट चार्ज केला जातो त्या अमाऊंटवरती आणि तुम्ही शॉर्ट टर्म साठी लोन घेताय थोडक्यात. सो आज मी या माध्यमातून तुम्हाला सांगतोय की आपल्या दर्शकांना पण सांगतो की इनिशियल स्टेजमध्ये पहिल्या 2 ते 3 वर्ष जोपर्यंत तुमची जात नाही तोपर्यंत तुम्ही मार्जिन ट्रेडिंग फॅसिलिटी किंवा फंडिंग
या कुठल्याही पद्धतीचा अवलंब करू नका, घेऊ नका. जे पण लेजर असेल येस, तुमच्याकडे जेवढे फंड्स अवेलेबल आहेत त्यामध्ये प्रॉपरली रिस्क मॅनेजमेंट करून त्याच्यामध्ये प्रॉपरली प्रत्येक ह्याच्यामध्ये स्टॉप लॉसेस लावून किंवा जे ट्रेडिंगचे रूल्स आहेत ते फॉलो करून तुम्ही जर ट्रेड केला तर तुम्हाला स्टॉक मार्केटमध्ये नुकसान होणार नाही. सर, आत्ताचा जो काही तुमचा प्रवास होत गेला त्याच्यामध्ये तुम्हाला प्रॉफिट पण झालं असेल, लॉसेस पण झाले असेल, परत तुम्ही कन्सिस्टन्सी करत कुठल्या तरी ह्या लेवलला आलात. सर, याच्यामध्ये तुम्ही सध्या किंवा तुमच्या आवडती स्ट्रॅटेजी कोणती किंवा ते डिस्क्लोज करू शकता का, तुम्ही सांगू शकाल का त्याबद्दल? सो बेसिकली 10 वर्षापासून खूप लॉसेस प्रॉफिट हा तर एक ट्रेडिंगच्या जर्नीचा पार्ट आहे. की आज तुम्ही ज्या वेळेला स्टॉक मार्केटमध्ये एंट्री करताय त्या एंट्री केल्यापासून असा कुठलाही व्यक्ती किंवा असा कुठलाही ट्रेडर नाही ज्यानं लॉस फेस केलेला नाही. बरोबर. सो लॉस आणि प्रॉफिट हा एक जर्नीचा पार्ट आहे. सो लॉस नसलेला माणूस असा कुठलाही ट्रेडर आजपर्यंत झालेला नाही, दॅट इज शुअर. आता लॉस पण करताना कसा असावा की तो लिमिटेड असावा, की जिथपर्यंत तुम्हाला तो, म्हणजे जसं मी तुम्हाला सांगितलं रिस्क मॅनेजमेंट, तुमच्याकडे जर 10 लाखाचा फंड असेल तर त्याच्यामधला किती पार्ट तुम्ही ऍज अ लॉस म्हणून बेअर करू शकता. ओके. हा एक भाग आहे ज्याला आपण रिस्क मॅनेजमेंट म्हणतो दुसऱ्या भाषेमध्ये. की समजा जर तुम्ही ठरवलं की 10% हा माझा मॅक्स लॉस असेल तर ज्या वेळेला तुमचा 10 लाखावरती 1 लाख रुपयाचा लॉस होईल तिथे तुम्ही थांबलं पाहिजे. परत तुम्ही या सगळ्या गोष्टींना रिकन्सिडर केलं पाहिजे. सो दिस इज द पार्ट. सर, याच्यामध्ये मला विचारायचं होतं, आपली स्ट्रॅटेजी काही सांगू शकता का? स्ट्रॅटेजीज आपण ट्रेडिंग मध्ये वेगळ्या वेगळ्या पद्धतीच्या स्ट्रॅटेजीज असतात. बेसिकली यामध्ये एकदम सिंपल भाषेमध्ये 2 पार्ट येतात. एक टेक्निकल अनालिसिस आणि दुसरं गोष्ट असते ते क्वांटिटेटिव्ह ट्रेडिंग, ज्याला आपण क्वांट्स ट्रेडिंग म्हणतो. सध्या माझा वैयक्तिक विचाराल तर आम्ही क्वांट्स ट्रेडिंग वरती काम करतो. जसं आता मी टेक्निकल अनालिसिस बद्दल थोडंसं सांगेन की आज मार्केटमध्ये जवळजवळ 100 कंपन्या तुम्ही गुगल सर्च केलं तर दिसतील की जे तुम्हाला टेक्निकल अनालिसिस शिकवतात. बरोबर. आणि सगळ्यांच्याकडे ऍव्हरेजली तुम्ही बघितलं तर सगळ्यांच्याकडे एक स्पेसिफिक 8-10 इंडिकेटर्स आहेत, त्याच्यावरती सगळेच काम करतात. आपण कधी विचार केलाय का जर सगळ्यांना हे इंडिकेटर्स माहिती आहेत तरी सुद्धा आज सेबी सांगते की 95% लोक ट्रेडिंग मध्ये लॉसेस करतात. तर याचं कारण काय? तर सगळ्यात महत्वाचं कारण आहे की याचं पूर्ण डीप अंडरस्टँडिंग न करून घेणं. ओके. या कन्सेप्ट तुम्ही फक्त वर शिकून जर त्याच्यावरती ट्रेडिंग करत राहिला तर त्यामधून काम चालणार नाही. सेकंडली रिस्क मॅनेजमेंट हा सगळ्यात महत्वाचा पार्ट आहे. सो टेक्निकल अनालिसिस सोडून जसं मी तुम्ही सांगितलं की माझी आवडती स्ट्रॅटेजी किंवा मी आता जी करतो ती स्ट्रॅटेजी, सो आम्ही बेसिकली हेजिंगचा किंवा मग इंट्राडे बेसिसवरती आम्ही काम करतो. आम्ही ऑप्शन रायटिंग मध्ये काम करतो, ज्याच्यामध्ये क्वांट बेस्ड ट्रेडिंग जो मी दुसरा फॅक्टर सांगितला त्याच्यामध्ये आपण काम करतो, ज्याच्यामध्ये कसल्याही प्रकारचे चार्ट्स इन्व्हॉल्ड नसतात. सो थोडक्यात तुम्हाला ह्या गोष्टीतून सांगायचं की इंडिकेटर जसं की प्रचलित मध्ये आहे RSI इंडिकेटर, बॉलिंजर बॉन्ड असेल किंवा MACD असेल, हे लोक यूज करतात तर ते सगळीकडेच आहेत, तर सगळ्यांनाच का प्रॉफिट नाही होत? एक्झॅक्ट. बरोबर आहे. बरोबर. तर मग हे वापरू नका असं तुमचं स्पष्ट मत आहे याबद्दल? नाही, ओव्हर मत काय? माझं मत त्याच्यावरती असं आहे की तुम्ही ओव्हर डिपेंडन्सी त्याच्यावरती ठेवू नका. ओके. जर पूर्णपणे त्याच्यावरती अवलंबून राहू नका. एखादा इंडिकेटर तुम्हाला बाहेर असं सांगितलं जाते की हा इंडिकेटरनं जर तुम्हाला हे इंडिकेशन दिलं तर तो 100% स्टॉक वाढेल किंवा 100% स्टॉक पडेल आणि या बेसिसवरती जनरली ट्रेड घेतले जातात. सो या पद्धतीनं काम न करता वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे टेक्निकल अनालिसिस तुम्ही अप्लाय करा, त्यामध्ये प्रोबॅबिलिटीज काढा, प्लस त्याच्यासोबत तुम्हाला रिस्क मॅनेजमेंट पाहिजे, प्रॉपर तुमचं पोझिशन सायझिंग परफेक्ट पाहिजे. ओके. तर पोझिशन सायझिंग म्हणजे काय? जर समजा तुमच्याकडे 10 लाख रुपये तुम्ही एकाच ट्रेडमध्ये इन्व्हेस्ट केले ओके तर तो तुमचा चुकीचा डिसिजन असेल. सो याच्यामध्ये पोझिशन सायझिंग हे महत्वाचं आहे की तुम्ही तुमचा फंड किती साईज, फंडपैकी किती साईज तुम्ही त्या स्पेसिफिक स्टॉकला किंवा फ्युचरला किंवा ऑप्शनला देत आहे, हे सायझिंग आणि त्याच्यामध्ये रिस्क मॅनेजमेंट. ओके. सो टेक्निकल अनालिसिस इज डिफरंट पार्ट. कोणी टेक्निकल अनालिसिसनं काम करत असेल, कोणी कॉन्ट्सनं काम करत असेल, कोणी फंडामेंटल अनालिसिस वरती काम करत असेल. जनरली फंडामेंटल अनालिसिस ट्रेडिंग मध्ये अप्लाय नाही होत. ट्रेडिंग मध्ये तुम्ही एकदा टेक्निकल अनालिसिस वापरू शकता किंवा कॉन्ट्स वापरू शकता. बरोबर. आम्ही सध्या कॉन्ट्स वरती काम करतो. ह्या सगळ्यातनं समजा एखादा ट्रेडर 3 वर्ष याच्यामध्ये काम केलं आणि आता कुठेतरी त्याचा U-टर्न घ्यायचा जर असेल, तो जर बाहेर पडत असेल तर याच्यामध्ये
माझ्या माहितीप्रमाणे नफा तोटा, ज्याला आपण प्रॉफिट लॉस, आणि एक सायकोलॉजी म्हणतो. बरोबर. तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जेव्हा प्रॉफिटकडे यायला चालू केलं, तुम्हाला पण कुठेतरी वाटलं असेल की या टाइमला आपण एक्झिट करूया, थांबूया, खूप लॉसेस झाले. तर ह्या मानसिकतेमध्ये तुम्ही आपल्या ट्रेडर्सना काय सांगाल? पहिली गोष्ट, जसं मी सांगितलं की प्रॉफिट लॉस हा जर्नीचा एक पार्ट आहे. बरोबर. सो तुम्हाला लॉस झालाय म्हणून तुम्ही मार्केटमधनं बाहेर पण पडू नका. हा. पण बाहेर पडणं एक वेळ सोपं आहे. जनरली असं केलं जातं ट्रेडर्स कडून. ट्रेडर्सचं नुकसान व्हायचं कारण हे आहे, सपोज 1 लाख रुपये कॅपिटल घेऊन एखाद्या ट्रेडरनं सुरुवात केली, त्याच्यामध्ये त्याचा 10,000 रुपये लॉस झाला. बरोबर. तर त्याचं कॅपिटल झालं 90,000 रुपये. त्या केसमध्ये जनरली ट्रेडर्स असं एक्सपेक्ट करतात की मी या 90,000चे कव्हर करून 1 लाख रुपये करेन. बट त्यावेळेला तुम्ही हे कॅल्क्युलेशन करताय का की 90,000 वरून 1 लाखाची जंप घेणं म्हणजे पर्सेंटेज वाईज तुम्ही किती रिटर्न्स एक्सपेक्ट करताय. बरोबर. हे त्यावेळेला कॅल्क्युलेशन केलं जात नाही, कारण तुम्ही 10,000च्या नुकसानीमध्ये असता. सो जेवढा तुम्ही लॉस करत जाल तेवढी तुमची सायकोलॉजी म्हणजे मानसिकता हॅम्पर होत जाते. ओके. तेवढा तुम्ही डीपली, तेवढा तुम्ही अग्रेसिव्हली ट्रेडिंग करत जाता, तेवढी तुमची पोझिशन सायझिंग तुम्ही चुकवत जाता. सो माझं सगळ्यात पहिल्यांदा हे मत असेल की तुमचा मॅक्स लॉस डिफाईन करा आणि जो मॅक्स लॉस आहे ते पैसे पहिल्या दिवशी बाजूला काढून ठेवा, ज्याच्यामध्ये ट्रेड करू नका. त्याला एक तुम्ही 10 लाखाचं कॅपिटल घेऊन येताय आणि तुम्ही एक 10% पर्यंत लॉस एक्सपेक्ट करताय किंवा तुमचं प्रोजेक्शन आहे सहन करू शकता. तर हे 1 लाख रुपये तुम्ही डे 1 ला बाजूला काढून ठेवा. गेले तसं समजायचं. एक्झॅक्टली. हे 10 लाख रुपये तुम्ही याच 10 लाखावरती ट्रेड करा. म्हणजेच तुम्ही ज्या वेळेला प्रॉफिट करणार त्यावेळेला पण 10 लाखावरती कराल आणि ज्या वेळेला लॉस कराल त्यावेळेला पण 10 लाखावरती कराल. सो या जर काही रूल्स तुम्ही फॉलो केले तर तुमची सायकोलॉजी पण म्हणजे तुमच्या सायकोलॉजीमध्ये फिट आहे की माझे 1 लाख जे नुकसान होणार आहे ते डे 1 ला बाजूला आहेत. सो तुम्हाला त्याचा स्ट्रेस येत नाही. ज्या दिवशी तुम्ही ट्रेडिंगचा स्ट्रेस बाजूला ठेवून तुमची मानसिकता बाजूला ठेवून काम करता त्यावेळेला तुम्ही प्रॉफिटकडे वळायला. अच्छा. ज्या वेळेला तुम्ही असं म्हणाल की मला मार्केटमधून आज पैसे काढायचेच आहेत, त्या केसमध्ये रिव्हर्स पोझिशन. बरोबर. म्हणजे मानसिक संतुलन हे पहिलाच ठरवलं पाहिजे. थोडक्यात मला 10 लाख रुपयांमधले माझे 1 लाख रुपये जाऊ शकतात, बरोबर, हे मनामध्ये धरूनच ट्रेडिंग मध्ये उतरा. राईट. एक स्पेसिफिक रिस्क तुम्ही काउंट केली पाहिजे. आणि आज आता मी तुम्हाला सांगतो की रूल्स, अभ्यास किंवा टेक्निकल अनालिसिस किंवा क्वांट्स किंवा तुमच्या स्ट्रॅटेजीज यापेक्षा सगळ्यात महत्वाचं आहे तुमचा मानसिक संतुलन. की तुम्ही इमोशन्स किती कंट्रोल करू शकता याच्यावरती तुमचा ट्रेडिंगचा सक्सेस आणि फेल्युअर हा डिपेंडंट आहे. बरोबर. तुम्ही जेवढं इमोशनली ऍक्टिव्ह ट्रेडिंग कराल तेवढं तुम्ही लॉसेस कडे जाण्याची शक्यता जास्त आहे. त्याच्यामध्ये बऱ्याच लोकांचं ओव्हर ट्रेडिंग होत आहे किंवा प्रॉफिट झाल्यानंतर अत्यंत खुश होतात की जसं की एखाद्या माणसानं समजा एखाद्या दिवसात 1 लाख रुपयाचं ट्रेडिंग करून 2,000 ते 2,500 रुपये मिळवलं तर तो खुश होतो आणि परत ओव्हर ट्रेडिंग करून परत 2,500 मायनस मध्ये येतो. बरोबर. हे एक मानसिक संतुलन हे कंट्रोल केलं पाहिजे, हेच म्हणताय ना. ही जनरल टेंडन्सी आहे की आज मला जर प्रॉफिट झाला, आज मी ट्रेडिंगचा माझा पहिला दिवस आहे, तर आज जर मला प्रॉफिट झाला 2,000 रुपयांचा, तर मी पुढच्या 1 वर्षाचं कॅल्क्युलेशन लावून बसतो की मला आज 2,000 मिळाले, मला 20 दिवसापैकी 15 दिवस 2,000 मिळाले तरी माझं एवढं कॅल्क्युलेशन झालं, तिथं तो आकडा वाढत जातो. सो मी हे सांगतो की पहिल्या दिवशी तुम्हाला किंवा पहिल्या 1 महिन्यामध्ये, 3 महिन्यामध्ये, 6 महिने प्रॉफिट झाला तरी हुरळून जाऊ नका आणि लॉस झाला तरी निराश होऊ नका. बरोबर. जर प्रॉफिट झाला असेल तर तुम्ही व्यवस्थित काम करताय, ती कन्सिस्टन्सी ठेवा. ही कन्सिस्टन्सी महत्वाची. 1 दिवस, 4 दिवस, तुम्ही 10 दिवस कसंही प्रॉफिट बनवू शकता. बरोबर. पण एका कन्सिस्टंट टाइम फ्रेम पर्यंत, म्हणजे जर मिनिमम अगदी टाइम लाईन द्यायची झाली तर मी 3 महिन्याची टाइम लाईन दिली. ओके. 3 महिन्यानंतर तुम्ही रिव्ह्यू करा की तुम्ही ऍक्च्युअल मध्ये प्रॉफिट मध्ये आहात का. आणि जर तुम्ही लॉस मध्ये असाल तर थांबा, तिथं तुम्ही अनालिसिस करा की मी कुठल्या चुका केल्या ट्रेडिंग मध्ये, याच्यामध्ये मी काय इम्प्रूव्हमेंट करू शकतो, आणि मगच नंतर ट्रेडिंग चालू करा. याच्यामध्ये कोणत्या मोठ्या चुका होऊ शकतात आपल्याकडनं आणि त्या कशा पद्धतीने टाळल्या गेल्या पाहिजेत? सगळ्यात महत्वाचा पार्ट आज स्टॉक मार्केटमध्ये ट्रेडिंग करताना रिटर्न्स एक्सपेक्टेशन हा सगळ्यात मोठा पार्ट आहे. ओके. की तुम्ही आज मार्केटमध्ये एक स्पेसिफिक एक्स अमाऊंट घेऊन उतरताय, तर त्यातून तुमची एक्सपेक्टेशन, अपेक्षा काय आहे. आज जर तुम्ही 10 लाख रुपये घेऊन उतरताय तर त्यावेळेला मार्केटमधून तुम्हाला असं किती वाटतं की मी वर्षभरामध्ये किती कमवू शकेन. बरोबर. आज बाहेर खूप तुम्ही बघत असाल की रोजचा 0.5% कमवा, रोजचा 1% कमवा, रोजचे 2% कमवा.
तुम्ही जर कॅल्क्युलेट केलं तर महिन्याचे 40% रिटर्न झाले, रोजचे बरं. 2%. अगदी तुम्ही 1% जरी म्हटलं तर 20% रिटर्न झाले. बरोबर. 20% महिन्याला पैसे बनवणं ही इम्पॉसिबल गोष्ट आहे. ओके. सो तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा हे आहे की तुमचं एक्सपेक्टेशन किती. आज तुम्हाला एफडीज तुमच्या 6% 7% रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट बरोबर. देतात. पतसंस्था किंवा बाकीच्या काही प्रायव्हेट Post office इन्स्टिट्यूट्स असेल असतील किंवा हां. ते तुम्हाला 8-9% 10% बरोबर. पर्यंत देतात. तुमची दुसरे इन्स्ट्रुमेंट जसं की म्युच्युअल फंड ज्याच्यामध्ये ऑलरेडी इनहेरंटली मार्केट रिस्क आहे बरोबर. ते तुम्हाला ऍव्हरेज सीएजीआर तुम्हाला 12 ते 15% आसपास बरोबर. ऍव्हरेज सीएजीआर देते. बरोबर. सो ट्रेडिंग मध्ये माझं असं म्हणणं आहे की तुम्ही या तिन्ही ऍसेट क्लासला जर बीट करू शकत असाल ओके. यू आर अ व्हेरी गुड ट्रेडर. ओके. जर तुम्ही अगदी मी टर्म्स नंबर्स मध्ये जर सांगायचं झालं हा. तर 15% अॅन्युअलाइज हा. याच्यावरती कुठलंही मिळणारं ट्रेडिंग प्रॉफिट ओके. हे चांगलं आहे. ओके. सो हे एक्सपेक्टेशन तुम्ही ज्या दिवशी कमी ठेवून मार्केटमध्ये याल त्या दिवशी सगळ्यात पहिल्यांदा तुमचा तो सगळ्यात पहिला विजय असेल. बरोबर. 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 की तुम्ही एक्सपेक्टेशन कमी ठेवताय, ऑटोमॅटिकली तुम्ही रिस्क कमी घेताय, बरोबर. ऑटोमॅटिकली तुम्ही रिवॉर्ड्स कमी ठेवताय आणि तुम्ही पोझिशन सायझिंग, रिस्क मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी ऑटोमॅटिकली तुमच्या सगळ्या कंट्रोलमध्ये राहतात. बरोबर. ज्या वेळेला तुम्ही एक्सपेक्टेशन वाढवाल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी मिसमॅच होत जातात. ओके. म्हणजे थोडक्यात तुम्ही म्हणताय की 15% जर एखाद्याला 18% जरी वर्षातून मिळत गेले तर एक सक्सेसफुल खूप चांगलं. ट्रेडर आहे तो. खूप चांगलं आहे. बरोबर. बरोबर. सर मला याच्यातनं सांगा, ह्याच्यामध्ये नियमित म्हणजे कन्सिस्टन्सी फुल टाइम ट्रेडर होऊ शकतो आपण, आणि म्हणजे माझं घर चालावं आणि माझ्या त्याच्यातनं बचत व्हावी, माझी लाईफस्टाईल जागावी, असं एखादा ट्रेडर बनू शकतो याच्यातनं आत्ताच्या मार्केटच्या कंडिशननुसार? आत्ताच्या मार्केटच्या कंडिशननुसार ट्रेडर बनू शकतो का याचं पहिलं उत्तर आहे हो. ओके. पण त्याला मी एक छोटासा स्टार मार्क देईन बाजूला. ओके. तर स्टार मार्क काय आहे? तर स्टार मार्क हा आहे की तुमच्याकडे एक स्पेसिफिक बॅकअप असला पाहिजे. ओके. की समजा मी आज ट्रेडिंग करतोय किंवा मी आज माझा एक फंड माझ्या वडिलांच्याकडनं आईकडनं आलेला किंवा माझ्या वडिलोपार्जित एखादा आला किंवा मी कमावलेला जो काय असेल तो फंड, तो जर मी 100% ट्रेडिंग मध्ये लावत असेल आणि मला दुसरा कुठलाही इन्कम सोर्स नसेल, फक्त मी ट्रेडिंग वरती अवलंबून असेल, तर मी सजेस्ट करेन की अशा पद्धतीनं काम करू नये. ओके. जर तुमच्याकडे एक प्लॅन ए असेल किंवा बिझनेस ए असेल ज्याच्यामधून तुम्हाला एक स्पेसिफिक रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट येतं, की एक उदाहरण म्हणून पकडून चालू की माझ्याकडे माझं शेत आहे, या शेतातून मला एक रेग्युलर नियमित इन्कम येते आणि माझ्याकडे ह्याच्या सोबतच माझा एक फंड आहे, आणि त्यावेळेला जर मी विचार केला की या फंड वरती मी ट्रेडिंग करून मी फुल फ्लेज ट्रेडिंग मध्ये जाऊ का, तर त्या केसमध्ये दॅट इज ओके. कारण तुम्हाला प्रायमरी सोर्स ऑफ इन्कम आहे तो अवेलेबल आहे. राईट. बरोबर. त्यावेळेला तुम्ही जरी समजा तुमचे 3 महिने ड्राय गेले, असं पण होऊ शकतं की एक क्वार्टर इमर्जन्सी फंड म्हणतो, इमर्जन्सी फंड. समजा एखादा आता जनरली बाहेर असं प्रमोट केलं जाते की नोकरी सोडा, फुल टाइम ट्रेडिंग मध्ये या. बरेच लोक मला भेटले, बरेच लोक मला विचारायला येतात की सर आम्ही जॉब सोडणार आहे आणि फुल टाइम ट्रेडिंग मध्ये येणार आहे, माझा 2 महिन्यामध्ये एवढा एवढा चांगला रिटर्न आहे, 3 महिन्यामध्ये एवढा एवढा चांगला. मी त्यांना तेच सजेस्ट करतो की मिनिमम 1 वर्षाचा बॅकअप, मिनिमम 1 वर्षाचा बॅकअप, की जेणेकरून तुमचं 1 वर्ष काहीच इन्कम झालं नाही तरी तुमची लाईफस्टाईल जशी आज तुम्ही ठेवताय त्याच पद्धतीनं त्याला कॉम्प्रोमाइज न करता तुम्ही जगू शकाल. तुमच्या कुठल्याही पर्सनल गोष्टीवरती याचा इम्पॅक्ट येणार नाही. एवढा फंड पहिल्यांदा बाजूला काढून ठेवा, तो तुमच्या वर्षभरासाठी. सेकंडली रिस्क पार्ट बाजूला काढून ठेवा आणि मगच ट्रेडिंग मध्ये उतरा. आणि प्लस याच्यासोबत पूर्ण वेळ अभ्यास, मार्केटला पूर्ण वेळ देणं आणि एक्सपिरियन्स घेणं, या सगळ्यांचं जर प्रॉपर कॉम्बिनेशन केलं तर आपण फुल टाइम ट्रेडिंग मध्ये उतरू शकतो. ओके. सर याच्यामध्ये जे काही नवीन ट्रेडर्स येतात ते न्यूज बेस्ड किंवा काही युट्यूबर्स करून, जे युट्यूब चालवले जातात त्यांच्याकडून काही डायरेक्ट कॉल दिले जातात, बरोबर, ठीक आहे, की तुम्ही हा ट्रेड घ्या आणि या पद्धतीने होणार. याबद्दल तुमचं काय मत आहे? सगळ्यात पहिल्यांदा तर गेल्या 2 महिन्यापासून किंवा ऑक्टोबर महिन्यापासून, ऑक्टोबर 2024 पासून तुम्ही बघत असाल तर सेबी आणि एक्सचेंज रोज याच्यावरती काहीतरी स्ट्रिक्ट ऍक्शन्स घेते, बरोबर, की कॉल्स आणि टिप्स प्रोव्हाइड करणाऱ्यांवरती कारवाई केली, तुम्ही ऐकत असाल. म्हणजे जे ऍडवायझर्स आहेत त्यांना स्ट्रिक्टली सर्टिफिकेशन्स लागू केले. आता आम्ही ज्या वेळेला आम्ही या स्टॉक मार्केटमध्ये काम करतो,
आमच्याकडे सगळ्या प्रकारचे लायसन्सेस अवेलेबल आहेत. ओके आमच्याकडे सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेशन्स अवेलेबल आहेत. ओके सगळ्यात पहिल्यांदा मी सजेस्ट करेन आपल्या प्रेक्षकांना की कुठल्याही प्रकारच्या कॉल्स आणि टिप्स वरती काम करू नका. ओके ही संपूर्णपणे तुमची रिस्क आहे. सेकंडली, कॉल्स आणि टिप्सवर काम न करता तुम्ही जर स्वतः वैयक्तिक अभ्यास करून जर स्टॉक मार्केटमध्ये काम केलं तर तुम्हाला त्याच्यापेक्षा चांगला रिझल्ट मिळू शकेल याची मी नक्की खात्री देतो. बरोबर. सो माझं स्पष्ट मत आहे की कॉल्स आणि टिप्सवरती काम करू नये. नाही स्वतः अभ्यास करून काम केलेलं स्वतः- कधीही चांगलं. सर, एक ट्रेडर बनण्यासाठी खूप हेवीली मशीन्स किंवा त्याचं ट्रेडिंगसाठी जबरदस्त Setup. इंटरनेट हम्म. आणि सेटअप या सगळ्या गोष्टी आवश्यक आहेतच की एका मोबाईलवर सुद्धा काम चालू शकतं? आता याचं उत्तर मी दोन पद्धतीनं देईन. हा. जर तुम्ही एक इन्व्हेस्टर असाल हम्म. तर तुम्ही अगदी मोबाईलवरती सुद्धा इंटरनेट कनेक्शन, तुमच्या लोकल इंटरनेट कनेक्शनवर सुद्धा बरोबर. काम करू शकता. हम्म. बट जर तुम्हाला ट्रेडिंग करायचं असेल तर आय विल सजेस्ट की तुमच्याकडे एक चांगला सेट ऑफ पीसी असावा जो ओके. परफॉर्मन्स मध्ये फास्ट असेल, लेटेस्ट असेल. हम्म. दुसरी गोष्ट, एक तुमच्याकडे स्टेबल इंटरनेट कनेक्शन असावं बरोबर. आणि एक बसण्यासाठी जागा किंवा मग एक स्पेसिफिक तुमचा काइंड ऑफ ऑफिस किंवा एखादा कॉर्नर, बरोबर. तेवढा स्पेसिफिक एरिया तुमचा असावा. हम्म. आजच्या घडीला टेक सेटअप हम्म. म्हणजे टेक्नॉलॉजी मधला सेटअप ओके. हा खूप महत्वाचा आहे माझ्या हम्म. दृष्टीनं. हम्म. बिकॉज मी ज्या सेगमेंटमध्ये काम करतो, जसं मी हम्म. पहिल्यांदा सांगितलं की मी अल्गो ट्रेडिंग मध्ये काम करतो. हम्म. सो अल्गो ट्रेडिंग मध्ये टेक इन्फ्रा हा तेवढाच महत्वाचा आहे जेवढे तुमचे स्ट्रॅटेजीज आणि रिस्क मॅनेजमेंट आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी महत्वाच्या. हम्म. सो जर समजा तुमचं अनालिसिस सगळं बरोबर आहे हम्म. पण तुमचं इंटरनेट कनेक्शन बंद पडलंय, हम्म. दॅट इज मतलब बरोबर. त्याचा काही यूज नाही आहे. बरोबर. सो या पण गोष्टी तितक्याच महत्वाच्या आहेत सेटअप करणं. हम्म. आणि सेकंडली मी दुसऱ्या पद्धतीनं असं सांगेन की तुमचा फंड किती आहे हा. त्याच्यावर सुद्धा या गोष्टी डिपेंड करतात. जेवढा तुम्ही फंड वाढवत जाल, हम्म. तुमच्याकडे जेवढा ट्रेडेबल फंड मोठा असेल हा. तेवढा तुम्हाला मोठा टेक इन्फ्रा गरजेचा आहे. आहे. तुम्ही एखादा मोठा फंड घेऊन सिंगल कम्प्युटरवरती, लोकल इंटरनेट कनेक्शनवरती काम करू नये असं मी सजेस्ट करतो. ओके. सर, आता तुम्ही एक वर्ड यूज केला की आम्ही अल्गो ट्रेडिंग करतो. तर मला आता जे येत आहे AI ट्रेडिंग, ठीक आहे, आणि अल्गो ट्रेडिंग, बरोबर. याच्याबद्दल थोडंसं सांगू शकाल? नक्की. सो AI इज, जसं मी सांगितलं, आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हम्म. 10 वर्षापूर्वी तुम्ही जर बघितला तर एखादी गोष्ट बनायची त्याला प्रत्येक गोष्टीसाठी माणूस स्वतः, ह्युमन रिसोर्स लागायचा, हा. माणूस स्वतः लागायचा करायला. एक कुठलीही गोष्ट, एक कमोडिटी घ्या, काहीही घ्या, कुठलीही गोष्ट बनवण्यासाठी माणूस स्वतः काम करायचा. बट त्याची जागा दिवसेंदिवस मशीन्सने घेतली. बरोबर. आज तुम्ही बघत असाल तर जिथं 10 वर्षापूर्वी 100 लोक काम करायला लागायची, तिथंच आज 5 ते 10 लोकांच्या मध्ये काम पूर्णपणे होऊन जाते, जे टेक्नॉलॉजिकली ऍडव्हान्स आहे. सो हळूहळू सगळ्या गोष्टींमध्ये AI, आर्टिफिशियल इंटेलिजन्स किंवा अल्गोरिदम्स, म्हणजेच एक अल्गोरिदम इज बेसिकली कम्प्युटरची लँग्वेज असते. ओके. सो ह्या गोष्टी काय म्हणतात, इन्व्हॉल्व्ह होतात सगळ्या बिझनेसेसमध्ये. ओके. तसंच ट्रेडिंगमध्ये AI किंवा अल्गोरिदम्स हे सुद्धा आता इन्व्हॉल्व्ह व्हायला चालू झाले. ओके. मी गेल्या 4 वर्षापासून अल्गोरिदम्स मध्ये काम करतो. अच्छा. आज तुम्ही बघितलं तर AI आणि ऑटोमेटेड ट्रेडिंग याच्याकडं ब्रोकर लोक सुद्धा फोकस करतात ओके. आणि जनरल ट्रेडर सुद्धा फोकस करतो. सो हे आपल्या मॅन्युअल ट्रेडिंग पेक्षा, ज्याला आपण डिस्क्रिशनरी ट्रेडिंग म्हणतो, ज्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी इन्व्हॉल्व्ह असतात. आता समजा मी ट्रेडिंग करतोय, माझे इमोशन्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह असणार, काही चूक झाली, ऑपरेशनल मिस्टेक जर झाली, तर या गोष्टीच्या पॉसिबिलिटीज आहेत आपल्याला. दुसरी गोष्ट, आपण दुसऱ्यावरती डिपेंडन्सी नाही ठेवू शकत. ओके. समजा माझ्याकडे एक मोठा चंक ऑफ फंड आहे, तर मी दुसऱ्यावरती डिपेंडन्सी ठेवायच्या ऐवजी मी रादर हे करेन, फोकस करेन की मी एक कम्प्युटराइज सेटअप बनवेन की ज्याच्यावरती मी डोळे झाकून विश्वास ठेवू शकतो, कारण त्याला इमोशन्स नाही आहे. त्याला जे मी सांगितलेलं आहे तेच तो काम करेल. त्याला जे रूल्स दिलेले आहेत ते फॉलो करेल. त्याला जे रिस्क मॅनेजमेंटचे रूल्स दिलेत ते फॉलो करेल. रिस्क टू रिवॉर्ड रेशो फॉलो करेल. पोझिशन सायझिंग, म्हणजे ज्या काही गोष्टी ट्रेडिंगमध्ये सगळ्यात महत्वाच्या आहेत, जे मी सांगितलं मगासपासून, या सगळ्या गोष्टी कमीत कमी वेळेमध्ये कम्प्युटर किंवा अल्गोरिदम हे अप्लाय करू शकतं. थोडक्यात तुम्हाला असं म्हणायचं आहे, एकदम साध्या आणि सोप्या भाषेत आमच्या पद्धतीनं, 100 रुपयाचा एक प्रीमियम चालू आहे, तुम्ही त्याला म्हणता 105 ला गेला की प्रॉफिट बुक कर, बरोबर, 98 ला की लॉस बुक. बरोबर. हे ऑटोमॅटिक तुमचं मशीन काम करतं. ऑटोमॅटिकली मशीन, तुम्हाला हे करायची ऑर्डर द्यायची गरज नाही. एकदा दिवसामध्ये काय असेल तर तुमचं शेड्यूल केलं की ते ऑटोमॅटेड करत राहतं. त्याला
त्याला आपण स्ट्रॅटेजीज म्हणतो. ओके. एक स्ट्रॅटेजी स्पेसिफिक सेट ऑफ स्ट्रॅटेजीज असतात. ह्या अशा मल्टिपल सेट ऑफ स्ट्रॅटेजीज मध्ये आपण काम करतो. ओके. एका स्ट्रॅटेजीमध्ये काही लॉजिक्स दिलेले असतात हम्म. की या लॉजिक प्रमाणे आपल्याला काम करायचंय. अच्छा. हे लॉजिक तुम्ही कम्प्युटरच्या भाषेमध्ये म्हणजे त्याला आपण कोडिंग असं म्हणतो. अच्छा. कोडिंगच्या भाषेमध्ये आपण त्याला कोड्स बनवतो आणि हे कोड्स कम्प्युटरमध्ये इन्सर्ट करतो. Okay. हे कोड्स कम्प्युटर सोबत रन करतो. ज्या वेळेला तुमची ट्रेडिंगची कंडिशन मीट होईल त्यावेळेला कम्प्युटर एका सोबत 1000 अकाउंट्स मध्ये म्हणजे मल्टी ट्रेड कम्प्युटर विदिन सम सेकंड्स करू शकतो. जे की आपण मॅन्युअली करणं एका मिनिटामध्ये, एका सेकंदामध्ये किंवा 10 मिनिटामध्ये इम्पॉसिबल गोष्ट. ओके. सर याच्यामध्ये काय मिनिमम फंड घेऊन उतरलं पाहिजे? आज ट्रेडिंग मध्ये म्हटलं तर रिसेंटली एक्सचेंजनं इंडेक्सेसचे लॉट साइजेस चेंज केले. प्लस मी जसं मगाशी वारंवार सांगितलं की कॉम्पिटिशन या मार्केटमध्ये खूप वाढलेलं आहे. सो माझ्या हिशोबानं जर तुम्ही हा प्रश्न मला मागच्या वर्षी विचारला असता तर मी तुम्हाला कदाचित वेगळा आकडा सांगितला असता. तर आत्ता जर तुम्ही मला विचारलं तर ज्याच्याकडे लेस दॅन 25 लाख फंड आहे, 25 लाखाच्या खाली ज्या व्यक्तीकडे फंड आहे त्यांना ऍक्टिव्ह ट्रेडिंग मध्ये काम करू नये असं मी स्पष्टपणे सांगू इच्छितो. बिकॉज 25 लाख हा मार्केट हे समुद्र आहे. 25 लाख ही अमाऊंट या मार्केटमध्ये खूप छोटी आहे. आपल्या दृष्टीने ती खूप मोठी आहे. बरोबर. एका रिटेल इंडिव्हिज्युअल क्लायंटच्या दृष्टीने ती खूप मोठी आहे. बरोबर. पण मार्केटसाठी 25 लाख रुपये ही अमाऊंट खूप छोटी आहे. बरोबर. पण मिनिमम जर तुमच्याकडे 25 लाख असतील तर तुम्ही त्याच्यामध्ये ट्रेडिंग स्टार्ट करू शकता. त्याच्या आतमध्ये जर कुणाकडे फंड असेल तर एक तर तुम्ही रिस्क ॲपेटाईट तुमची जास्त ठेवावी. दिस इज फर्स्ट ऑप्शन. किंवा मग तुम्ही ट्रेडिंग न करता इन्व्हेस्टमेंट पार्टकडे जावं. दिस इज सेकंड ऑप्शन. किंवा एखाद्या माहितगार माणसाचा सल्ला घ्या प्रॉपरली. हा सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे की प्रत्येकाचा फंड वेगळा, प्रत्येकाची सायकोलॉजी वेगळी, प्रत्येकाचं रिस्क ॲपेटाईट वेगळी. सो तुम्ही एखाद्या माहितगार माणसाचा सल्ला घ्या की जो तुम्हाला समजून सांगेल की एवढ्या फंड मध्ये तुम्ही ट्रेड करू शकता. पण जर तुम्ही माझं मत विचाराल तर मिनिमम 25 लाख घेतल्याशिवाय या मार्केटमध्ये ट्रेडिंग करायला उतरणार करू नका. ओके. सर एक जाता जाता शेवटचा तुमचा ट्रेडरसाठी सल्ला काय राहील? जे नवीन असतील, जे ऑलरेडी करत असतील किंवा जे मॅन्युअली करतात त्यांनी अल्गोमध्ये यावं, याच्यासाठी एक ओव्हरऑल तुमचा सल्ला द्या. सो जसं सरांनी विचारलं की नवीन ट्रेडर्ससाठी किंवा एक्झिस्टिंग ट्रेडर्ससाठी आपला काही सल्ला आहे का, तर सगळ्यात महत्त्वाचा सल्ला की जे मी मगासपासून वारंवार तुम्हाला सांगतोय, रिस्क मॅनेजमेंट, पोझिशन सायझिंग, इमोशन्स कंट्रोल करणं, या गोष्टी प्रॉपरली मॅनेज करणं हा सगळ्यात महत्त्वाचा पार्ट आहे. सेकंडली तुम्ही अल्गो ट्रेडिंगमध्ये येऊ शकता का, तर अल्गो ट्रेडिंग ज्या पद्धतीनं बाहेर दाखवलं जाते तेवढं सोपं नाही, ही पहिली गोष्ट. त्यामध्ये तुम्हाला खूप वेळासाठी अभ्यास करायला लागेल. आणि मी रिटेल ट्रेडर्सना किंवा जे मॅन्युअल ट्रेड करतात त्यांना सांगू इच्छितो की मॅन्युअल ट्रेडिंग हे वाईट नाही. मॅन्युअल ट्रेडिंग तुम्ही आजही करू शकता, पुढे 10 वर्षांनी करू शकता. पण एका कम्फर्ट झोनमध्ये जर तुम्हाला राहायचं असेल, स्पेसिफिक तुमचे जर लिमिटेड एक्सपेक्टेशन्स असतील आणि तुम्हाला हे कमीत कमी याच्यामध्ये कमीत कमी चुकांच्या मध्ये जर ट्रेडिंग करायचं असेल तर तुम्ही अल्गो ट्रेडिंग मध्ये शिफ्ट होऊ शकता. प्रोव्हाइडिंग तुमच्याकडे तेवढा सेटअप असला पाहिजे, तुमच्याकडे तेवढं कॅपिटल असणार आहे. झालेल्या या मुलाखतीमध्ये जयसिंगपूरचे प्रणव सर महाराष्ट्रामध्ये बऱ्याच शहरांमध्ये त्यांचं काम चालू आहे. 10 वर्षांचा हा त्यांचा एक्सपिरियन्स, तसेच अखंड मागच्या 4 वर्षामध्ये ते अल्गो ट्रेडिंग करत आहेत. अल्गो ट्रेडिंग हे जगामधलं आत्ताचं सध्याचं प्रभावी ट्रेडर्सचं माध्यम आहे, तर ते स्वतः यूज करत आहेत. त्यांचा हा सगळा ओव्हरऑल एक्सपिरियन्स त्यांनी आपल्यासोबत शेअर केलेला आहे. तुम्हाला याबद्दल अधिक जाणून घ्यायचं असेल तर सुवर्णयोग तसेच ग्रीन गोल्डमध्ये तुम्ही भेट द्या. धन्यवाद. ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा.